सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगतीये. मुनींनो, भगवान लक्ष्मीला अधिक मास महात्म्य सांगत होते. हे सांगत असताना भगवान म्हणाले, लक्ष्मी, मनुष्याने आपल्या जीवनाची कृतार्थ साधण्याकरता अधिक मासाच्या पर्वकालाच्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं अधिष्ठान असलेल्या विप्रांचं पूजन करावं, गंगेचं पूजन करावं, गंगा स्नान करावं, गोमातेचं पूजन करावं, गोदान करावं, शक्य होईल दीपदान, उपवास या व्रतांनी आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करावी. पण एखाद्या मनुष्याला हे कोणतंही कर्म करणे शक्य नसेल तर काय केलं पाहिजे? तर ऐक, या अधिक मासाच्या निमित्ताने अधिक मास महात्म्याचं श्रवण जरी त्यांनी केलं, या अधिक मासाच्या व्रताचरणाने ज्यांनी आपलं जीवन धन्य केलं त्यांच्या कथा एवढं श्रवण जरी त्याला झालं तर निश्चितच श्रवण केलिया सतत व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप तरी घ्यावे माप श्रवणपंथी. अगदी अधिक मास पर्वकालाच्या निमित्ताने अनेक प्रकारची व्रताचरण करून ज्या मनुष्यांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं, अशा मनुष्यांची चरित्र, अशा महात्म्यांची दिव्य चरित्र जरी श्रवण केलीत तरी निश्चितच जे फळ ते आचरण करणाऱ्यांसाठी आहे तेच फळ या अलौकिक ग्रंथाच्या श्रवण करणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. याचं कारण काय असेल मंडळी? तर भगवान गोपाल कृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलंच आहे की पार्था, जेव्हा मनुष्य एखाद्या ग्रंथाचं श्रवण करतो, एखादा आध्यात्मिक मार्ग तो श्रवण करतो, तर त्याचा परिणाम पुढे कसा होतो? तर श्रवण, सगळ्यात आधी श्रवण, पुढे मनन. जेव्हा माणूस चित्ताच्या एकाग्रतेने श्रवण करतो, आपोआपच तो त्याचं मनन करायला लागतो. या मननाचा पुढे निजध्यास, त्याच्या मनाला सतत ध्यास लागतो. तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय, गोविंद 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 गोविंद, मनाला गलिया छंद. मनाला छंद लागतो. नामस्मरणाचं असेल, अलौकिक कार्य आपल्या हाताने घडावं असं जरी वाटलं तरी गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्या सातत्याच्या स्मरणाचा परिणाम की त्याच्या अंतःकरणाने ती कृती व्हायला लागते. जरी बाह्यांगाने ती कृती झाली नाही तरी अंतःकरण सतत त्या विचारात असतं. आणि जेव्हा त्या विचारामध्ये ते अंतःकरण त्याचं सातत्याने ते चिंतन करतं, तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, तो का म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. जेव्हा फुलपाखरू जन्माला येतं तेव्हा ते आळीच्या स्वरूपात असतं. त्याच्या अंगावरती दोन अशा पेन्सिलने ओढलेल्या रेषा असाव्या तशा दोन्ही बाजूंनी रेषा असतात. जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा पंख नसतात. आजूबाजूला उडणारी फुलपाखरं बघून त्याच्या अंतःकरणामध्ये सतत ध्यास लागतो की आपले सगळे स्वकीय उडतायत, आपल्याला उडता आलं पाहिजे, आपल्याला उडता आलं पाहिजे. असा ध्यास जेव्हा त्याला लागतो तेव्हा ती पेन्सिल सारखी जी रेष असते ती रेष फाटती आणि त्यातून सुंदर असे मखमली पंख बाहेर पडतात. हा ध्यासाचा परिणाम आहे. भगवद्गीता ही सांगतेय, श्रवण, मनन, निजध्यास आणि साक्षात्कार. आपल्याला साक्षात्कारापर्यंत पोहोचता येतं जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास लागतो. त्यामुळे श्रवण सुद्धा तितकंच जीवनामध्ये फलदायी ठरतं. म्हणून अधिक मास महात्म्य श्रवण जरी केलं, अनेकांना आपल्या करवी श्रवण करवून जरी दिलं, तर निश्चितच व्रताचरणाचं जे फल आहे किंवा ज्यांनी ते व्रत आचरण करून आपल्या जीवनामध्ये भगवत कृपा प्राप्त करून घेतली, त्या कथांचं श्रवण सुद्धा आपल्याला त्यांना प्राप्त करून दिलेलं फळ प्राप्त करून देणार हे निश्चित आहे. भगवान म्हणाले, लक्ष्मी, तुला सांगू का, जया इच्छा वाटे अंतःकरणी
पापाची झाली पाहिजे धुनी, तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करोनी मला मानसी. ज्यांना असं वाटतं आपल्या पापाची बोहरी व्हावी, त्यांनी सगळ्यात महत्वाचं भूदेव, समर्थांनी सुद्धा सांगितलंय ना मंडळी, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. भूदेव ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून, भगवंताच्या नामाची साधना करून आपलं जीवन अलौकिक केलंय, किंवा त्या साधनेच्या वाटेवर ते आहेत, जे वेद वेदांग श्रुती स्मृतींचा अभ्यास करतायत, त्यांच्या पूजनाचं अलौकिक महत्व आहे. भगवान म्हणाले, लक्ष्मी मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षटकर्माचरण, अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे. भगवान सांगतायत, लक्ष्मी अगं ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ज्यांनी जीवनामध्ये षडकर्म आचरण केलंय. एक म्हणजे अध्ययन अध्यापन, ज्यांनी स्वतः अभ्यास केला आणि तो अभ्यास त्याने इतरांना शिकवला. ज्याने दान आणि प्रतिग्रह, ज्याने स्वतः दान केलंय आणि तो दान घेतोय. ज्याने जीवनामध्ये यजन आणि याजन, स्वतःही अग्नीची उपासना केली आहे आणि अनेकांकडनं अग्नीची उपासना करवून घेतलेली आहे, अशा विद्वानांचं या अधिक मासामध्ये पूजन व्हावं. भगवान स्वतः गीतेत सुद्धा सांगत होते आणि लक्ष्मीला या निमित्ताने पुन्हा सांगतायत की, जे करीती अश्वसेवन, उपरजिती इतरा लागून, युद्ध हव्यास मनी धरून, करीती सेवन नृपाचे. हे करत असताना स्नान नाही, संध्या नाही, षडकर्माचं आचरण नाही, मग यांना कसं ब्राह्मण म्हणता येईल? म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण. म्हणून ज्यांनी क्षात्र धर्म स्वीकारलाय ते क्षत्रिय. पशुसेवा निरंतर करून, जे करती वाणिज्य कर्माचरण, धन मिळविती व्यवसाय करून, ते वैश्य जाण म्हणावे. नाना वस्तू जात संग्रह, करून करी जो विक्रय, तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे, नसाहे प्रतिग्रही. अशा प्रकारची व्यावसायिक कर्म करणारे वैश्य. आणि हो, हे करत असताना या सगळ्यांची योग्य रीतीने सेवा करणारे ते क्षुद्र, असे चारीही वर्ण भगवान सांगतायत हे मी निर्माण केलेत. तेव्हा लक्ष्मी, जे कोणी जीवनामध्ये अप्राप्य प्राप्तीची साधना करतात, त्यांचं पूजन हे जीवनामध्ये निश्चित आशीर्वाद देणार असतं. या अधिक मासाच्या निमित्ताने आपण अशा भगवत कृपेची, भगवत प्राप्तीची, भगवंताचं जीवनामध्ये अधिष्ठान निर्माण करणाऱ्यांची सेवा केलीच पाहिजे. यामध्ये ब्रह्मजानाती ब्राह्मणा, आपले गुरु, संत, साधू, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये या अलौकिक गोष्टी सिद्धतेने प्राप्त केल्यात, या सगळ्यांचं पूजन या अधिक मासाच्या निमित्ताने झालंच पाहिजे. लक्ष्मी, एक महत्वाची गोष्ट आहे की नाही संध्या, नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण, तेथे कैचा धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेने, नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पाही, द्विपाद पशु बोलिजे. फक्त ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेऊनच ब्राह्मण होईल असं अजिबात नाही. लक्ष्मी, अगं ज्यांनी जीवनामध्ये ज्ञानार्जन केलंच नाही, तो द्विपाद पशु बोलिजे, स्वतः भगवान म्हणतायत. आणि लक्ष्मी, हे बघ, समजा अशा महात्म्यांची आपल्याकडनं सेवा झाली तर उत्तमच, पण समजा अशांची सेवा झाली नाही आणि त्या उलट कदाचित जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा न देत तया परतोनी, मोठा लाभ झाला म्हणून निजमनी हर्षित, तरी ब्रह्मस्वहरणा ऐसे पाही, मार्क विष दुसरे नाही, नेऊन घाली अपायी, रव रव नरकात पै. अशा महात्म्यांची सेवा करत असताना जर कोणी त्यांची हत्या, त्यांच्याकडनं ऋण किंवा त्यांच्याशी वैर घेतलं तर निश्चितच
प्रत्येक जीवाला हत्या, वैर आणि ऋण याची परतफेड करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, नरक यातना भोगाव्या लागतात. तुला याविषयीचा एक इतिहास सांगतो. भगवान म्हणाले, लक्ष्मी, कोणे एके देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परम निपुण, अश्वावरी आरूढ होऊन विदेशाला गुणी तो गेला. एका ब्राह्मणाची स्वारी विदेशात आपल्या कुटुंबाच्या भरण पोषणासाठी लागणारं द्रव्य अर्जित करण्यासाठी म्हणून गेली. बराच काळ तिथे गेल्यानंतर सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत, मग मनी उपजला आहेत, गृह आशा चित्तात उद्भवले. बराच काळ गेलेला होता, बऱ्यापैकी धन जमा झालेलं होतं. 700 सुवर्ण मुद्रा त्यांनी आपल्याजवळ साठवल्या. मनात विचार केला, काही दिवस घरी जाऊ, म्हणून घरी येण्यासाठी निघाला. घरी येताना रस्त्यामध्ये एका ठिकाणी स्नान संध्या करण्यासाठी काही शिदोरी खावी या उद्देशाने तो थांबला. स्नान संध्या टोपली, दुपारची शिदोरी खाणं झाली. आता घरी जाण्याची गडबड, लगबग झाली जाण्याची. मनी आस उद्भवली कुटुंबाची, म्हणे आजच भेटी घेऊ तयेची, परी गाठोडे धनाची विसरला. गडबडीत निघाला, पण त्या 700 मोहरा ज्या बरोबर होत्या, गडबडीमध्ये जिथे शिदोरी खाण्यासाठी थांबला होता तिथेच त्या मोहरा विसरल्या. गडबडीत तो निघून गेला. त्या ठिकाणी एक पांथिक आला. त्यांनी काही काळ विश्रांती तिथे घेतली आणि विश्रांती घेऊन तो परत निघाला. तो त्याच्या दृष्टीला ही गाठोडी पडली. त्याने बघितलं, वावर अनायासे अचानक धन लाभ झाला. तो ती गाठोडी घेऊन निघून गेला. रस्त्याने जाताना बराच वेळ गेल्यानंतर या ब्राह्मणाला आपली गाठोडी पाहण्याची इच्छा झाली. आणि जेव्हा तो ती गाठोडी शोधायला लागला तेव्हा त्याला कळालं की आपली गाठोडी तिथेच विसरली आहे. परत फिरला, पण तिथे येईपर्यंत आधी आलेला पांथिक ती गाठोडी घेऊन गेला. त्याच ठिकाणी एक तिसरा पांथिक बसलेला होता. तो त्याची शिदोरी खात बसला होता. आता ब्राह्मणाची स्वारी आली. तिथे या पांथिकाला त्याने पाहिलं. पहिल्यांदा आल्यावरती त्यांनी विचारलं, बाबा इथे अशा अशा प्रकारे माझी गाठोडी राहिली, तू पाहिली का? नाही हो, नाही हो. शेवटी ब्राह्मण त्या तिसऱ्या पांथिकाला म्हणाला की हे बघ, मी तुला त्यातल्या अर्ध्या मोहरा देतो, माझ्या 700 मोहरा होत्या, मी तुला 350 देतो, 350 मला ठेवतो, घेतली असेल तर देऊन टाक. नाही हो, नाही हो. शेवटी खरंच हो, तिसऱ्या पांथिकाने काही घेतलेलंच नव्हतं, तर तो देणार कुठून होता? आणि दोघांमध्ये झालेली चकमक शेवटी भांडणामध्ये आणि त्यानंतर एकमेकांनी एकमेकांवर वार करत असताना त्या विप्राच्या हाताने तो तिसरा पांथिक मृत पावला. अंतरिक्षातनं नारदांची स्वारी प्रवास करत होती. देवर्षी नारदांनी भगवंताला विचारलं, वा वा देवा, अहो काय चाललंय? द्रव्य होतं कुणाचं, घेतलं कुणी आणि मारल्या कोण गेला? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, नारदा, हे दृश्य तुला आताच जरी दिसत असलं तरी तुला सांगू का, हे फळ आता दिसलं पण यांचं कर्मगत जन्मीच आहे. अरे, ज्या पांथिकानी धन नेलं तो पूर्वीचा एक सधन सावकार होता. जो मारल्या गेला त्याने त्या सावकाराकडनं मागच्या जन्मी धन उसणं घेतलं होतं. तो ते परत करत नव्हता. आणि ज्या पांथिकानी मारलं म्हणजे ज्याचं द्रव्य होतं तो पांथिक त्या दोघांचा मध्यस्थी होता. हा म्हणाला होता की जर यांनी द्रव्य दिलं नाही तर मी देईल. या जन्मामध्ये त्याला ते द्रव्य द्यावं लागलं. बरं, गतजन्मी या तिसऱ्या पांथिकाने द्रव्य दिलेलं नसल्यामुळे हा जो धन ज्याला प्राप्त झालं या जन्मी, जो मध्यस्थी होता, त्यांनी याला तगादा केला की बाबा मी तुमच्या दोघांचा मध्यस्थी आहे, धन देऊन टाक. पण त्यांनी काही ऐकलं नाही. शेवटी तो धन देत नाही म्हणून त्यांनी त्या तिसऱ्या पांथिकाच्या घरी जाऊन आपण स्वतः आत्महत्या केली.
गतजन्मी त्याच्यामुळे हत्या करावी लागली म्हणून या जन्मी त्यांनी त्याची हत्या केली. आणि जो धन दिला होता तो व्यक्ती आपलं धन घेऊन गेला, म्हणून हे हत्या, वैर आणि ऋण कुणाचंही कुणाला कधीही चुकत नाही. त्यामुळे शक्यतो हे लक्ष्मी कोणीही आपल्या जीवनामध्ये भगवत भक्तीचं आचरण करत असताना, सदाचाराचं आचरण करत असताना, काही पुण्य कर्म करत असताना आवश्यक हा नियम पाळलाच पाहिजे. श्रोते हो, आपण कधी गोंदवल्याला गेलात तर ब्रह्मानंद महाराजांचा जो पत्र व्यवहार आहे, महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्या पत्र व्यवहारामध्ये एका पत्रामध्ये फार छान उल्लेख महाराजांनी केलाय की समाधी उत्सव जेव्हा महाराज गेले त्यानंतरच्या समाधी उत्सवात काही काळ आर्थिक टंचाई भासत होती. त्यावेळेला त्या पत्रामध्ये अवश्य नमूद केलंय की कुणाचंही उधार घेऊ नये, कर्ज काढू नये, जे काही द्रव्य जमेल त्यात उत्सव करावा. जीवनामध्ये एवढ्यासाठी माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे अंथरूण पाहून पाय पसरावे, हे तेवढंच खरं आहे. अलौकिक अशा प्रकारचं ज्ञान लक्ष्मीला सांगितलं आणि लक्ष्मीला आवर्जून सांगितलं की म्हणून ज्याच्याकडनं दान धर्म शक्य नाही, उपोषण शक्य नाही, त्यांनी क्वचित वेद मंत्रोच्चारी, क्वचित पुराणज्ञ जरी, तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी. असे तो क्वचित मंत्रांचा उच्चार करणारे, क्वचित पुराण सांगणारे धर्मज्ञ या अधिक मासामध्ये अशा महात्म्यांची पूजा करावी. नाही काही जमलं तर रोज महात्म्यांना नमस्कार करावा. आणि समजा असे महात्मे नाहीच मिळाले तर श्रोते हो, आजही आपण आपल्या घरून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला मनोभावे वंदन करू शकतो. समर्थांच्या, तुकोबारायांच्या, गजानन महाराजांच्या, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, अधिक मासानिमित्त आपण मनोभावे घरून त्यांना नमस्कार करूया आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी अखंड आपल्याकडून भगवत सेवा करून घ्यावी असा आशीर्वाद मागूया. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 6 वाजता. तोपर्यंत